अतिवृष्टी अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून 35 कोटी हडपले, 10 तलाठ्यांचे निलंबन। जालन्यात अतिवृष्टी आणि अनुदान वाटप घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। या घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। 10 तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले असून अनुदान वाटपात गैरव्यवहार झाल्याबद्दलच्या अनेक तक्रारी आल्या होत्या। या तक्रारीची दखल घेण्यात आली, त्यानंतर तलाठ्यांचे खुलासे घेण्यात आले। यामध्ये ते दोषी आढळून आले, त्यानंतर त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली। जालन्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि गारपिटीची नुकसान भरपाई म्हणून मंजूर झालेल्या अनुदान वाटपात बनावट शेतकरी दाखवून 26 अधिकाऱ्यांनी तब्बल 35 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे समोर आले। या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने 10 तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे। तर जालना जिल्ह्यात 2022 ते 2024 मध्ये अतिवृष्टी, पूर आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते। तर यातील 10 तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले असून इतर तलाठ्यांचे खुलासे घेऊन त्यानुसार अभिलेख तपासून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्यांची नावे देखील समोर आली आहेत। गणेश मिसाळ, कैलास घारे, विठ्ठल गाडेकर, बाळू सानप, पवन सुलाने, शिवाजी ढालके, कल्याण बमनावत, सुनील सोसमारे, प्रवीण शिंगारे, BR भुसारे अशी निलंबित तलाठ्यांची नावे आहेत। या कारवाईमुळे जालना जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जालना।